आज आपण अशी एक केस डिस्कस करणार आहोत, की ज्याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं पॅरेंट्सला, डॉक्टरांना, सगळ्यांनाच. तिची 4th प्रेग्नन्सी होती. पहिले 2 अबॉर्शन्स होते आणि एक हेल्दी मुलगा होता. आता जी 3rd प्रेग्नन्सी होती ती साधारणतः 6th-7th मंथमध्ये सिव्हिअर पी-आय-एचमुळे, फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शनमुळे गेलेली होती. त्यामुळे तिच्यासाठी ही प्रेग्नन्सी खूप महत्त्वाची होती. तर या प्रेग्नन्सीमध्ये 27-28 वीक्सपर्यंत अगदी सगळं छान चाललेलं, सगळं नॉर्मल, ऑल गुड. आणि मग जेव्हा ग्रोथ स्कॅनला गेले तेव्हा त्यांना असं सांगितलं, की बाळाच्या मांडीचं हाड छोटं आहे आणि सगळीच बाळाची हाडं छोटी वाटत आहेत. म्हणजे शॉर्ट लाँग बोन्स म्हणतो, म्हणजे जसं आपण मांडीचं, पायाचं, हातांची हाडं छोटी आहेत. आणि मग तुम्हाला विचार करा. मग असं सांगितलं. त्यांनी 2-3 ठिकाणी ओपिनियन घेतले. मग ज्या गायनॅक होत्या त्यांनी आमच्याकडे पाठवलं पेशंट, एक फायनल ओपिनियन किंवा आणखीन एक ओपिनियन घेऊन या बाबा, ह्या मॅडमला भेटून या असं. मग ते आमच्याकडे आले. आम्ही सोनोग्राफी केली. तर लाँग बोन्स शॉर्ट होते, म्हणजे 5th सेंटाईलच्या आसपास होते. 5th सेंटाईलपेक्षा कमी नव्हते, 5th सेंटाईल होते. मग अशा वेळी काउन्सिलिंग हे थोडंसं अवघड होऊन जातं, कारण पेशंटला अगोदर काउन्सिलिंग झालेलं असतं, की तुम्ही अबॉर्ट करा, हे करा, आणि आता आपण रिकाउन्सिल करणं तेवढंच डिफिकल्ट जातं. तर आम्ही पेशंटला काउन्सिल केलं. आम्ही फर्स्ट गोष्ट ही बघितली, की सुरुवातीला तिचे हसबंड आले नव्हते सोनोग्राफीला. मग सेकंड टाईम आम्ही त्यांना बोलवून घेतलं. त्यांचा शरीर बांधा, आईचा शरीर बांधा आम्ही बघितला. तर मग आमच्या लक्षात आलं, की वडिलांचा शरीर बांधा बऱ्यापैकी तसा छोटाच आहे. हाईट छोटी आहे आणि छोटा आहे, म्हणजे ॲव्हरेज बिल्ड पण हाईटनी छोटे असे. मग आम्ही त्यांना काउन्सिल केलं, की हे मोस्टली अनुवंशिक असू शकते, की तुमच्या घरातले म्हणजे बऱ्यापैकी लोकं छोटीच आहेत. त्यामुळे हे याची लाँग बोन्स शॉर्ट वाटत आहे. कारण आम्हाला सोनोग्राफीवर दुसरा कुठलाही मार्कर दिसला नव्हता. लिथल स्केलेटल डिस्प्लेजियाचा कोणताही मार्कर नव्हता. सगळे रेशोज नॉर्मल होते. त्यामुळे आम्ही हे पॉझिटिव्ह काउन्सिलिंग करू शकलो. पण सोबतच छोटी का होईना रिस्क आम्ही कपलला सांगितली होती, की काही गोष्टी आपण सोनोग्राफीवर रोल आउट नाही करू शकत. मग त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू केली. मग नंतर आम्ही त्यांना 34 आणि 36 वीक्सच्या अराउंड, कारण पहिली हिस्ट्री होती प्री इक्लाम्शियाची आणि फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शनची, म्हणून आम्ही 34-36 वीक्सला रिअसेस केलं आणि अराउंड 38 वीक्सच्या आसपास त्यांचं डिलिव्हरी झाली. तर मग झाल्यानंतर बेबीचे एक्स-रेज वगैरे काढले, पेडियाट्रिक एक्झामिनेशन झालं. पण बेबी जेनेटिकली आणि म्हणजे स्केलेटल सिस्टम वाईज नॉर्मल आहे. तर काही गोष्टींमध्ये म्हणजे एका फाइंडिंगवरून लगेच कन्क्लुजनला न येता बाकीचा बॅकग्राऊंड, म्हणजे हिस्ट्री, एक्झामिनेशन, फॅमिली हिस्ट्री तितकीच महत्त्वाची आहे फिटलच्या सोनोग्राफीसोबत. म्हणजे फक्त सोनोग्राफी बाळाला बघून कन्क्लुजन न काढता बाकीच्या काही गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे, कपलला काउन्सिल करणं. कारण आपला एक शब्द कपलच्या डोक्यात कायमचा बसतो आणि तो त्यांना पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये टेन्शनमध्ये घालवू शकतो. तर यांचाच आम्ही एक अनुभव शेअर केला आहे. तर तो प्लीज बघा.